सुस्वागतम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय B.Ed कॉलेज मुक्काम पोस्ट कुरुंद तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर. शैक्षणिक वर्ष 2025-26 तृतीय वर्ष. मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर. मी वराळ मेनका दत्तात्रय. कोर्स क्रमांक 212. विषय मराठी. घटक नाम व नामाचे प्रकार. इयत्ता 5वीतील नाम या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना व्याकरण हा विषय असतोच. व्याकरणाच्या विषयामध्ये सर्वात अगोदर नाम हे माहीत असणे खूप गरजेचे असते. तर आज आपण नाम आणि नामाचे प्रकार हा उपघटक अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम आपण नाम म्हणजे काय हे पाहणार आहोत. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. तसेच आपण नामाची दुसरी व्याख्या पाहू शकतो. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांना सुद्धा नाम असे म्हणतात. या नामाचे प्रकार कोणते? या नामाचे प्रकार 3 पडतात. त्यात पहिला सामान्य नाम, दुसरा विशेष नाम, तिसरा भाववाचक नाम. तुम्ही हा तक्ता लक्षपूर्वक बघायचा आहे व समजून घ्यायचा आहे. या तक्त्याचे 2 भाग आपल्याला दिसतात. एक सामान्य नाम, 2 विशेष नाम. मुलगा हे सामान्य नाम आहे तर विशेष नाम हे राम, अक्षय, विजय. मुलगी हे सामान्य नाम आहे तर त्याचे विशेष नाम रिया, मधु, अंजली. पर्वत हे सामान्य नाम आहे तर त्याचे विशेष नाम हिमालय, सातपुडा, सह्याद्री. फळ हे सामान्य नाम आहे तर त्याचे आंबा, पेरू, केळी. यावरून तुम्हाला समजलेच असेल की सामान्य नामात व विशेष नामात काय फरक आहे. तसेच आपण याची पुढे माहिती पाहणार आहोत. या प्रकाराचा अभ्यास करण्याअगोदर काही नियम पाहणार आहोत. 1. सामान्य नाम किंवा विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी, वस्तूंचा बोध होतो तर भाववाचक नामाने त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो. 2. दुसरं आहे सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते पण विशेष नाम व भाववाचक नाम ही नेहमी एकवचनीय असतात. तसेच सामान्य नाम हे विशेष नामाचे कार्य करतात. आता आपण नामाचा पहिला प्रकार अभ्यासणार आहोत. सामान्य नाम. एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. रिया हुशार मुलगी आहे. तसेच मुंबई प्रसिद्ध शहर आहे. या दोन्ही वाक्यामध्ये मुलगी आणि शहर हे दोन्ही शब्द म्हणजे सामान्य नामाची उदाहरणे आहेत. तसेच आपण सामान्य नामाची अजून काही उदाहरणे पाहूया. घर, शाळा, नदी, दूध, पाणी, शेतकरी, मांजर, शिक्षक, पर्वत हे सर्व सामान्य नामाची उदाहरणे आहेत. विशेष नाम. विशेष नाम म्हणजे ज्या नामामुळे जातीचा किंवा प्रकाराचा बोध न होता त्या जातीतील एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी इत्यादीचा बोध होतो त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. विशेष नाम हे नेहमी एक व्यक्तिवाचक असते. उदाहरणार्थ रिया हुशार मुलगी आहे, मोर राष्ट्रीय पक्षी आहे. या दोन्ही उदाहरणामध्ये रिया व मोर हे दोन्ही विशेष नामाची उदाहरणे आहेत. तसेच आपण विशेष नामाची काही उदाहरणे पाहूयात. राम, सचिन, हिमालय, गंगा, रायगड, दिल्ली, सीमा ही सुद्धा विशेष नामाची उदाहरणे आहेत. भाववाचक नाम. ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ बागेचे सौंदर्य आपल्याला माहीत आहे. 2. ती खूप हुशार मुलगी आहे. या दोन्ही वाक्यामध्ये सौंदर्य आणि हुशार हे दोन्ही भाववाचक नामाची उदाहरणे आहेत. तसेच आपण भाववाचक नामाची काही उदाहरणे पाहू शकतो. उत्तम, आनंद, दुःख, चांगला हे सुद्धा भाववाचक नामाची उदाहरणे आहेत.